चला सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि प्रथमतः येणाऱ्या गणेश उत्सवाच्या आजच्या हरतालिकेच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा। खूप सगळीकडे छान जल्लोष आहे, प्रसन्न वातावरण आहे, खूप सुंदर असं म्हणजे सांगू नाही शकत इतकं छान आहे। बाजारपेठ इतकी फुलली आहे, तुम्हाला सांगते इतकं सुंदर वाटतं। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या मखर, वेगवेगळे हार, माळा, फुलं, गणपतीच्या सुबक सुंदर आणि इतक्या रेखीव मूर्ती सगळ्या बाजारामध्ये आलेल्या आहेत। आणि आज व्हिडिओ मी आता स्टार्ट केलेला आहे आणि आज आपण हरतालिकेची पूजा कशी करायची ते पण बघणार आहोत। आता ओंकार सगळ्यांना करा, गणपतीच्या शुभेच्छा म्हणा। गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना, गणपतीच्या परत एकदा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। आणि आता आपण छोटीशी हरतालिकेची पूजा करणार आहोत। खाली काही मी चौरंग मांडला नाही कारण माझा पाय खूप मुरगळला आहे, मला खाली बसता येणार नाही, त्याच्यामुळे टेबलवरती बसून मी कशी पूजा म्हणजे टेबल पुढे ठेवून कशी पूजा करणार हे पण तुमच्याबरोबर शेअर करणार। चला आता हरतालिकेच्या पूजेला सुरुवात करूया आपण। त्याच्यासाठी बघा ही गणपतीची मूर्त घेतली, नंतर हे बघा हे सती पार्वतीची मी मूर्ती आणली, हे बघा। आणि एक जी शंकराची पिंड आहे ना मध्ये, हिचा हा जो भाग असतो ओघळीचा पुढे हा उत्तर दिशेला करतात आणि हा अशी ठेवतात, त्याच्यामुळं हा पण असं ठेवताना मी तुम्हाला परत सांगते। हे बघा केळी आणलेले आहेत, सखी पार्वतींसाठी गजरे आणलेले आहेत, गणपतीसाठी लाल फूल आहे, गुळ खोबरं, विड्याची पानं, नंतर हे फणीकरिंडा जे आहे सवाष्णीचं लेणं असतं हे पण आणलेलं आहे, नंतर घंटी आहे, दिवा तर मी तिथे देवाजवळ लावलाय। नंतर ही जी वाळू आहे ही वाळू मी याच्यामध्ये आमच्या इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथून सकाळी बारीक वाळू आणली आणि ती छान मी धुवून घेतली आणि ती निथरट ठेवली म्हणजे त्याचं सगळं पाणी उतरून जाईल, निघून जाईल। नंतर हे बघा हे कमळ आणि ही पत्री, नंतर गंध, अक्षदा, फुल तर हे असतंच। तर हे आपण आता हरतालिकेच्या पूजेला सुरुवात करूया। आता पहिल्यांदा काय करायचं, इथे थोड्याशा अक्षदा घ्यायच्या या डिश मध्ये आणि पहिल्यांदा गणपतीला आपण अभिषेक करून घेऊया। ही गणपतीची मूर्ती ही इथे अभिषेक करायचा, अभिषेक करून घेऊया। आणि मी घरी पूजा करते, एकदम साधी पूजा करते, खूप असं गुरुजी सांगतात त्या पद्धतीप्रमाणे मला येत नाही, पण मला जशी येते, जशी मला साधी माझ्या आईने आजीने शिकवली तशी मी पूजा करते। आता आपण गणपतीला अभिषेक करून घेऊया अथर्व शीर्ष म्हणून। पहिल्यांदा गणपतीला हळदी कुंकू वाहून घेऊ। ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यमृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं अववक्तारं अवश्रोतारं अवधातारं अवानुजानं अवशिष्यं अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोद्वार्तात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मया त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दाय द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्व जगदिदं तत्त्वो जायते सर्व जगदिदं तत्त्वसृष्टति सर्व जगदिदं त्वयि लयमिच्छति सर्व जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरं गणादिपुरमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एकतत्त्वमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्तिरूपं बिन्दुक्तरूपं नादसन्धानं संहिता सन्धि सैषा गणेश विद्या गणकृषी निचृत गायत्री छंदः गणपतिर्देवता। ओम गण गणपतये नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशवं कुशधारिणं रदञ्च वर्णं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासनं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रमदपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ओम गण गणपतये नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशवं कुशधारिणं रदञ्च वर्णं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय
विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात। ओम गणपतये नमः। हे गणपती बाप्पा येणारा गणेश उत्सव हा अतिशय निर्विघ्नपणे पार पडू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना। आता ही जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही स्वच्छ पुसून घ्यायची। आता एवढं पाणी फक्त तुळशीला टाक झाडाला। ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती खिडकीतून टाक ना। ही गणपती बाप्पाची मूर्ती छान पुसून घ्यायची। याला मस्तपैकी अष्टगंध लावायचं। केशरयुक्त अष्टगंध मी तुम्हाला मागे बोलले होते। हे बघा गणपती बाप्पाच्या मूर्तीला अष्टगंध लावलं। ही मूर्ती मी इथे ठेवली, हे तिकडेच ठेवली। आणि इथे जे आहे आपण विड्याचं पान जे घेतलंय त्याच्यावरती ही सुपारी ठेवायची। ही सुपारी ठेवली, सुपारी त्याला हळद कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आणि मग पुढे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण ठेवायचा आहे त्याच्या पुढे। आणि हे जे लेणं आहे ना सवाष्णीचं ते पण आपण सखी पार्वतीच्या तिथे ठेवणार आहे। हे बघा एक गुळ खोबरं इथे मी ठेवलं। आता हे जे आहे हे मी इथे साईडला ठेवते, सुपारी आणि गुळ खोबरं। आता तुम्हाला सांगते, हे बघा हे ठेवली बेटा तिकडे। आता मी इथे मध्ये आपण काय करणार आहोत, शंकराची पिंड करणार आहोत। इथे शंकराची पिंड, सूर्य चंद्र सखी पार्वती हे सगळं आपण याच्यामध्ये काढून घेऊया। मी आता ताट घेतलंय खाली पिंड शंकराची करण्यासाठी, कारण काय होतं हे जे कापड आहे लहान मुलं घरात खेळता खेळता ओढलं जातं आणि खाली माती माती नको व्हायला, म्हणून आता आपण इथे शंकराची पिंड करून घेऊया वाळूची। हे बघा शंकराची पिंड करूया। हा जो भाग असतो ओघळीचा, हा जो पुढे जिथून पाणी वाहतं तो भाग उत्तर दिशेला करायचा, दक्षिण दिशेला नाही। म्हणजे तुम्ही पूर्व पश्चिम बसले तरी, म्हणजे मला एवढं माझ्या माहितीप्रमाणे हा जो भाग आहे तो आपण उत्तर दिशेला करायचा असतो। कारण आमच्या इथे जे मंदिर आहे शंकराचं तिथली जी पिंड आहे ती बघूनच मी हे केलेलं आहे। हे बघा याची शंकराची पिंड ओल्या वाळूची खूप छान होते महादेवाची। ही शंकराची पिंड तयार करून घेतली। आता इकडे शंकराची पिंड आपण तयार केली। आता इकडे आपण काढणार आहोत सूर्य। वाळूचा एक फक्त आकार असतो, आपली कल्पना आहे म्हणून आपण वाळूच्याने परफेक्ट तर काही आपल्याला तसं होत नाही, करता येत नाही। सूर्य चंद्र आणि सखी पार्वती काढतात। आणि इथे नंदी असतो, पिंड आहे म्हणजे इथे नंदी येणारच। हा नंदी आपण काढणार इथे, म्हणजे असं वाळूचं एक हे करणार, प्रतीक काढणार वाळूचं। हे बघा हे नंदी काढला, हे काढले इथे सूर्य आणि चंद्र। हे बघा ह्या अशा पद्धतीने मी काढलं। आणि आता ह्याच्या सखी पार्वती पण आपण काढत असतो, पण आई म्हणाली की सखी पार्वती पण काढ त्याच्यात जरी आणल्या आहेत तरी पण, म्हणून मग इथे ह्या सखी पार्वती काढणार। म्हणजे असं माझ्या घरी माझी आजी आहे ना अशी भावली काढायची वाळूची, तर मी असं नुसतं सखी पार्वती म्हणून असं हे केलंय वाळूचं। आणि आता याच्यामध्ये काय करणार आपण, ही जी पिंड केलेली आहे ना याला हळद कुंकू नाही व्हायचं, याला चंदन वाहतात। तर आता हे बघा ही जी सखी पार्वतीची मूर्ती आहे ही मी इथे बाहेर ठेवणार अशी इथे, कारण ह्या ताटात मावणार नाही। हे बघा ही पिंडीचा आकार आणि हा सेम आहे। हा इकडच्या बाजूला करणार, हा इकडच्या बाजूला होतो। हे इथे ठेवणार अशी सखी पार्वतीची मूर्ती आणि इथे गणपती ठेवणार इथे। हे बघा गणपती। आणि आता या गणपतीला आपण जानव घालून घेऊया। आणि ही वस्त्रमाळ असते, ही वस्त्रमाळ शंकराच्या पिंडीला अशी घालायची आणि हे जे जानव आहे ना हे गणपतीच्या गळ्यात घालायचे, गणपतीच्या गळ्यामध्ये घालणार आपण पूजेच्या वेळेस। असं गणपतीच्या गळ्यात जानव घातलं। आणि आता ही जी वस्त्रमाळ आहे ही वस्त्रमाळ या इथे आपण ठेवणार, याला घालणार
शंकराच्या पिंडीवर. याच्या शंकराच्या पिंडीला मी वस्त्रमाळ वाहिली. ही जी वस्त्रमाळ आहे ना कापसाची, याच्यावर शंकराच्या पिंडीला घाली. आणि एक वस्त्रमाळ, आता या ज्या सखी पार्वती आहेत ना, यांना हळद कुंकू लावून घ्यायचं. जसं आपण सवाष्णीला हळदी कुंकू देतो तसं यांना हळद कुंकू लावून आपण आपल्या घरी बोलवलेलं आहे पूजेसाठी. हे बघ, सखी पार्वतीला हळदी कुंकू लावायचं, त्याच्यामध्ये जी पिंड आहे त्याला हळदी कुंकू लावायचं. आणि मग यांना सुद्धा ही जी वस्त्रमाळ आहे ना, ही अशी वस्त्रमाळ यांच्या सुद्धा गळ्यात घालायची. हे बघ, ही अशी वस्त्रमाळ मी यांच्या गळ्यामध्ये घातली. आणि आता हा जो गजरा आहे ना, हा गजरा आपण त्यांना वाहणार आहोत. हे सुंदर गजरे, पण नेमका इतका पाऊस असल्यामुळं फुलं आणि हे अजिबात लोक घेऊनच बसले नाहीत काल, त्याच्यामुळे जास्तीची फुलं मला आणता आली नाही. तेव्हा इतकी फुलं असतात माझ्याकडे, आणि आज नेमक्या वेळेलाच फुलं अवेलेबलच झाले नाही. नेमके झाडालाही फुलं आले नाहीत आज, पण आहेत थोडेफार फुलं आपल्या पूजेपुरते. आणि ते बघा, हे जे आहे ना, ही घालणार यांना असा गजरा घालायचा. असं छान असा गजरा यांना घालायचा, व्हायचा. दोघी मिळून जरी असं घातलं ना, तुमच्याकडे समजा नसेल, एकच असेल तरी सुद्धा चालतं. बघूया, गजरा एक त्यांना वाहूया. गणराज रंगी नाचतो नाचतो, ओम गण गणपतये नमो नमः, सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. ओम गण गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक. हा गजरा आहे ना, आपण यांना घालून घेऊया. हे बघा, अशा सुंदर दिसत आहेत बघा. सखी पार्वती गजरा घातला यांना. आणि आता ह्या सखी पार्वती मी आता इथे ठेवते. इथे ठेवलं, हे ताटूच करे जरा. ह्या सखी पार्वती आपण इथे ठेवू. इथं एक गजरा शंकराच्या पिंडीवर वाहूया. हा गजरा आहे तिथे व्हायला पिंडीला. आणि प्रत्येक याला एक एक फुल वाहून घेऊया. पहिल्यांदा सगळ्या सखी पार्वती, सूर्य चंद्र यांना हळद कुंकू वाहून घ्यायचं. हळद कुंकू वाहून घेणार. हळद कुंकू वाहणार. आपल्या गणपती बाप्पाला दुर्वांची जुडी मस्तपैकी. आणि या प्रत्येकाला फुल व्हायचं. हे बघा, फुल व्हायचं. प्रत्येकाला फुल वाहणार आपण. याला फुल वाहून घेतलं. आणि या शंकराच्या पिंडीवरती थोडंसं पाणी टाकायचं असतं, म्हणजे अभिषेक म्हणतो ना आपण तसं. आता ही छोट्यातली छोटी पूजा मी तुम्हाला सांगितली. आणि आता याच्यावरती काय करणार आपण, बेलपत्र वगैरे वाहून घ्यायचं. आता ही जी पत्री आहे, ही पत्री यातलं एक एक पान, आता जाईचं असतं, जुईचं असतं, आंबा असतो, अशोक असतं. ही प्रत्येकाची प्रत्येक पानं जी आहेत ना, रुईचं पान असतं. हे सगळी पत्री एक 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 याला व्हायची असते. आता एक एक करून ही पत्री, नको वाजव, एक एक करून ही पत्री आपण इथे वाहूया. फक्त बेलाचं जे पान असतं ना, ते पालथं व्हायचं असतं, उलटं व्हायचं असतं देवाला. हे बघा, ही अशी सगळी पत्री मी इथे देवाला वाहिली. आता आपली झाली पूजा. आणि आता हे कमळ जे असतं, हे सखी पार्वतीच्या इथे असं ठेवून द्यायचं. पूजा झाली आपली. आता आपण इथे ना रांगोळी मांडूया. तुम्ही म्हणता आधीच रांगोळी काढायला पाहिजे, बरोबर आहे.
आधीच रांगोळी काढायला पाहिजे, पण इथे जागा नाही, मग मोत्याची रांगोळी मी इथे मांडते. हे बघा, ही छोटीशी मोत्याची रांगोळी आहे, ही मी याच्या पुढे मांडते. हे बघा, ही अशी रांगोळी मांडली आणि आता छानपैकी आपण हे तिकडे ठेव. हे अत्तर जे आहे ना, हे अत्तर आणलंय मी. तर हे अत्तर आहे ना सखी पार्वतीच्या थोडंसं अंगाला, महादेवाच्या पिंडीला आणि गणपती बाप्पाला लावून घ्यायचं. म्हणजे देव खूप छान असे आपले सुगंधित वाटतं, सगळं छान वाटतं. हे सगळं सखी पार्वतीच्या थोडं गळ्याला, अंगाला असं थोडंसं अत्तर लावून घ्यायचं असं. हे बघा, ही अशी आपली छोटीशी पूजा जी आहे ती थोडक्यात थोडकी मी तुम्हाला सांगितली. आणि काही चुकलं असेल माझं या पूजेमध्ये, पण साधी पूजा मी माझ्या मनाने घरी केली. तर तुम्ही पण बघा म्हणजे मी पूजा कशी केली. तर जास्त काही खूप मोठी पूजा केलेली नाहीये. आणि आता याच्या पुढे आपण हा केळीचा नैवेद्य दाखवणार आहे. केळी दे रे, केळी ठेवायच्या नैवेद्याला. तर या केळीचं नैवेद्य आपण इथे दाखवून घेऊया. हे बघा, या केळी आणलेल्या आहेत. एक केळ इथे गणपती बाप्पा जवळ ठेवायचं. आणि एक केळी इथे आपण असं नैवेद्य दाखवून घेऊया. नैवेद्यम समर्पयामी. 2 उदबत्त्या लावून दे बेटा. ठरव कुठल्या? शिवमणी उदबत्ती आणली बघ मी काल. आता याला आपण उदबत्ती ओवाळूया आणि याची कहाणी काय असते हे पण मी तुम्हाला वाचून दाखवणार. हे बघा, काल मी ही शिवमणी नावाची उदबत्ती आणली. ही पण खूप सुंदर आहे, शिवमणी म्हणून. आणि मसाला उदबत्ती आहे, बराच वेळ सुगंध टिकतो याचा. आता आपण ह्या उदबत्त्या लावून घेऊया. हे बघा, अशी मसाला काढी आहे, त्याच्यामुळे या उदबत्त्या आपण आता लावून याला ओवाळून घेऊया. आणि आता आपण कहाणी वाचूया हरतालिकेची. पार्वतीने शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आता शंकर पार्वतीची छान अशी पूजा केली, हरतालिकेची थोडक्यात थोडकी पूजा केलेली आहे. तर आपण काय करूया, आता उदबत्ती ओवाळूया आणि हरतालिकेची कहाणी वाचूया आणि नंतर आरती पण करूया. आता हरितालिका हे जे व्रत आहे हे आपल्या हिंदू भगिनींचं खूप आवडतं व्रत आहे. आणि हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतल्यानंतर पार्वतीनं काय केलं, शिवशंकर हेच पती मिळावेत याच्यामुळं उग्र तपश्चर्या केली आणि शिवशंकर तिला प्रसन्न झालेले आहेत. आता हे व्रत केल्याने आपल्या सुवासिनींना काय होतं, सौभाग्य रक्षण होतं, सौभाग्य संवर्धन होतं, सुख, ऐश्वर्य, वैभव हे प्राप्त होतं. श्री हरितालिका पूजन सशास्त्र व यथाक्रम उपचार समर्पण केल्याने पूजन यथासांग झाल्याचे समाधान लावावे म्हणून आपण ही पूजा जी आहे ही करत असतो. आणि याच्यामध्ये आलिका म्हणजे सखी आणि हरिता म्हणजे अरण्य. पार्वतीने जेव्हा सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून ह्या व्रताला श्री हरितालिका व्रत असं म्हणतात. आता हरितालिकेची आपण कथा वाचूया. हरितालिकेची कथा वाचूया. त्याच्या आधी आपण सुवासिनींचं लेणं आहे ना, हे इथे ठेवूया. दे रे ते इकडे. हा, याच्यामध्ये मणिमंगळसूत्र असतं, बांगडी असते, हे सगळं आपण इथे सखी पार्वतींना ठेवूया. इथे ठेवूया त्यांच्या इथे. कैलास पर्वतावर आता आपण कथा ऐकूया. कैलास पर्वतावर उमा महेश्वर बसले होते. तेव्हा पार्वतीने विचारलं, हे महेश्वरा, मी असं कोणतं व्रत केलं की ज्यामुळे आपण मला पती म्हणून मिळालात? ते ऐकून महेश्वर म्हणाले, हे प्रिये, जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझं सर्वस्व आहे असे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो, ते ऐक. ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले ते परममंगल व्रत सर्व पुराणांचे, वेदांचे रहस्य आहे. सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी हे व्रत केलं जातं आणि ते केल्याने सर्व मनोरथ पूर्ण होतात. तू हे व्रत पूर्वी हिमालयावर केलेलं आहेस. पार्वती म्हणाली, हे महेश्वरा, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मी कसे केले ते मला आपणाकडून ऐकायचे आहे. यावर शिवशंकर म्हणाले, या पृथ्वीवर हिमाचल या सुंदर आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस. तुझे उग्र तप पाहून तुझे वडील हिमाचल चिंताग्रस्त बनले. ते अत्यंत दुःखी झाले. आपली ही लाडकी लेक कोणाला देऊ अशी काळजी करायला लागले. तेव्हा नारद मुनी आकाश मार्गाने तेथे आले आणि हिमाचलाने मोठ्या आनंदाने नारद मुनींचा आदर सत्कार केला. हे मुनिश्रेष्ठ, माझे भाग्य उदयाला आले असावे
म्हणून आपले येथे येणे झाले असावे असे मला वाटते. आपण कोणता हेतू मनात धरून आला आहात ते मला सांगा, असं हिमाचलायांनी विचारलं. हे गिरिराजा, भगवान विष्णूने मला आपणांकडे पाठवले. स्त्रियांमध्ये रत्नभूत अशी तुझी कन्या योग्य पुरुषाला देणे आवश्यक आहे. वासुदेवासारखा दुसरा वर कुणीच नाही, म्हणून तू आपली कन्या वासुदेवाला द्यावी असं मला वाटतं. हिमाचल नारदाचे ते बोलणे ऐकून वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसे करावे म्हणता, तर मला तसे करायलाच हवे. तर नारद मुनींनी काय केलं, ते विष्णूकडे गेले, श्री विष्णूंकडे गेले आणि म्हणाले, भगवान, मी तुझा विवाह निश्चित करून आलो आहे. हिमाचलानेही मोठ्या आनंदाने तुला सांगितले की तुला श्री विष्णूला देण्याचे मी निश्चित केले आहे. तेव्हा तू अत्यंत दुःखी बनलीस. तशीच आपल्या सखीच्या घरी गेलीस. तुला पाहून तुझ्या सखीने तुला विचारले, तू अशी दुःखी कष्टी का, काय झाले? यावर तू म्हणालीस, महादेवाला पती करावे असा माझा निश्चय आहे, पण माझ्या पित्याने दुसरेच ठरवले आहे. आता मी काय करू? यावर तुझी सखी म्हणाली, तुझ्या पित्याला माहीत नसलेल्या अशा प्रदेशात आपण जाऊया. त्याप्रमाणे तुम्ही दोघींनी विचार केलात. त्या सखीने तुला मोठ्या अरण्यामध्ये नेले. इकडे तुझा पिता तुझा सर्वत्र शोध करू लागला. तो मनात म्हणू लागला, माझी मुलगी विष्णूला देण्याचं मी नारद मुनींजवळ कबूल केले होते. आता त्यांना मी काय सांगू? तो तुला शोधण्याकरता अरण्यातून दुसऱ्या अरण्यामध्ये फिरू लागलाय. एका घोर अरण्यात रम्य नदीकाठी असलेल्या मोठ्या गुहेमध्ये तू तुझ्या सखींसह प्रवेश केला. अन्न पाणी सर्व वर्ज्य केलं. भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्त नक्षत्रावर तू तुझ्या सखींसह वाळूचे लिंग स्थापून माझी मनोभावे पूजा केली. तू माझे स्तुतिगत गायलेस, जागरण केलेस. तुझ्या या व्रताच्या प्रभावाने माझे आसन हालले. तू जिथे तुझ्या सखीसह व्रत करत बसली होती तिथे मी आलो आणि म्हणालो, हे देवी, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असलेला कोणताही वर तू माझ्याकडे माग. तेव्हा तू म्हणालीस की हे देवा महेश्वरा, तूच जर माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझा पती हो. तुझे हे उद्गार ऐकून फार चांगलं वाटलं. असे मी म्हणून कैलास पर्वतावरती आलो. नंतर तू प्रातःकाल होताच उत्तर पूजा करून तुझ्या सखी सहित आरंभलेल्या व्रताचे पारणे तिथेच केलेस. हिमाचल तुला शोधू लागला. नंतर घनघोर अरण्यात आला. त्याने तुला सखीसह पाहिले. तो तुमच्याजवळ आला आणि म्हणाला, या अरण्यात तू का येऊन राहिलास? आधी घरी चल. हिमाचलाचा हा प्रश्न ऐकून तू म्हणालीस, पिताश्री, तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असे मला वाटले होते, परंतु तुम्ही पूर्वी केलेला विचार बदललात, म्हणून मी या वनात आले. तुम्ही जर मला शिवशंकराला अर्पण करणार असाल तरच मी घरी येईन, नाहीतर मी इथेच राहीन. तसा मी निश्चय केलेला आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व करीन असे आश्वासन देऊन हिमाचलाने सखी सहित तुला घरी नेले. पुढे तुझ्या पित्याने यथाविध विवाह करून तुला मला अर्पण केले. देवी, तू जे व्रत आचरलेस त्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले. हे देवी, हे सर्वोत्तम व्रत मी अद्याप कोणालाही सांगितलेले नाही. आली म्हणजे सखी, तिने तुला हरण करून तुला दूर अरण्यात नेले, म्हणून या व्रताला हरतालिका असे नाव आहे. म्हणून ह्या सखी आणि पार्वती आहेत. आणि शिवशंकराचे हे उद्गार ऐकून पार्वती म्हणाली, प्रभो, या व्रताचा पूजा विधी मला कृपा करून सांगा. या व्रतापासून काय फळ मिळते? हे व्रत कोणी करावे तेही सांगा. पार्वतीचा प्रश्न ऐकून शिवशंकर म्हणाले, हे देवी हरतालिका, हे व्रत सौभाग्यदायक आहे. ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे असेल त्यांनी हे व्रत करावे. केळीच्या खांबाने तोरण लावून मखर करावे, मग छत लावावे, ते निळनिळ्या रंगाचे उत्तम पट्टवस्त्राने सुशोभित करावे. नंतर ते मखर चंदनाने सुगंधित करावे. त्या पूजेच्या ठिकाणी मंगलवाद्यांचा गजर करावा आणि सखी सहित तुझी मूर्ती आणि माझे वाळूचे शिवलिंग करून गंध, पुष्प, धूप, दीप, फळे इत्यादी उपचारांनी माझे पूजन करावे. नैवेद्य अर्पण करावा आणि रात्री जागरण करावे. पूजनाच्या वेळी पूजिकेने मंत्र म्हणावे. ते मंत्र कोणते? नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने नदीभृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे शिवाय हरकांताये प्रकृते सृष्टी हेतवे शिवाय सर्व मांगल्ये शिवरूपे जगन्मय शिवे कल्याणदे नित्यम शिवरूपे नमोस्तुते भवरूपे नमस्तुभ्यं शिवाय सततं नमः नमस्ते ब्रह्मरूपिणे जगत्रात्राय नमो नमः
संसार भय संतापात त्राही मासह्य वाहिनी येन कामने देवित्व पूजितासी महेश्वरी राज्य सौभाग्य संपत्ती देही मामा हंस हम पार्वती देवी पार्वती या मंत्रांनी तुझ्या सखीसह तुझी आणि माझी पूजा करावी। नंतर श्री हरतालिका पठण करावे। हे व्रत यथाविधी केले असता सर्व पापांपासून मुक्त होऊन सप्तजन्मांपर्यंत राज्य मिळवून सौभाग्याची वृद्धी होते। दुसऱ्या दिवशी ब्राह्मणास वायानदान करावे, नंतर पारणे करावे। हे पार्वती, याप्रमाणे जी स्त्री हे व्रत करेल ती तुझ्यासारखी आपल्या पतीसह रममाण होईल। इहलोकी अनेक सुख ऐश्वर्य वैभव उपभोगून अंती शिवाचे सायुज्य तिला प्राप्त होईल। हजारो अश्वमेध आणि शेकडो वाजपेय यज्ञ केल्याने जे पुण्य व फळ प्राप्त व्हावे ते या कथा श्रवण पठणाच्या योग्याने प्राप्त होते। हे देवी, याप्रमाणे मी हे उत्तम श्रेष्ठ व्रत तुला निवेदन केले। या व्रताच्या आचरणाने कोट्यावधी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते। इति भविष्योत्तर पुराणे हरगौरी संवादे हरतालिका व्रतकथा समाप्त। अशा प्रमाणे हरतालिकेची कहाणी मी तुमच्या सोबत शेअर केली, छान वाचून दाखवली तुम्हाला पण। आणि आता आपण हरतालिकेची आरती करूया। त्याच्या आधी आपण गणपती बाप्पांची आरती करून घेऊया। चला आता गणपती बाप्पाची आरती करून घेऊया। आवाज सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा सर्वांगी सुंदर उतिशे गुराची कंठी करते देव जय मंगलमूर्ती राजमूर्ती दर्शन रत्न गचित फरा तुझ गौरी कुमरा चंद्रहाती मोठी कुमकुम केशवरा हिरे जडित घागरिया जय मंगलमूर्ती ओ श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय जय लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय जय। आता आपण हरतालिकेची आरती करून घेऊया। असं हरतालिकेच्या पुस्तकात असतेच आरती मागे दिलेली आरती करून घेऊ आता आपण। चला जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके हर अर्धांगी वससी जाशी यज्ञ माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञ कुंडी गुप्त होसी। जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके रिगसिंही मातीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठा उठी। जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके तप पंचाग्नी साधने धूम्रपाने अधोवदने केली बहु उपोषणे शंभू भ्रतरा कारणे। जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते लीला दाखविसी दृष्टी हे व्रत करसी लोकांसाठी पुन्हा वरसी दुर्जटी मज रक्षावे संकटी। जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके काय वर्ण उत्तव गुण अल्पमती नारायण माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण। जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके। ओम गणगणपते नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। अशा प्रकारे आपण हरतालिकेची पूजा केली। तुम्हाला कशी वाटली आजची पूजा? छोटीशी एकदम छोटीशी पूजा मी तुम्हाला अगदी अल्प एकदम छोट्या स्वरूपात सांगितली। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तुम्ही पण या सगळेजण हरतालिकेचा छान उपास आहे, आपण सगळेजण उपास करूया, छान छान पदार्थ करून खाऊया। चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला।
तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. परत एकदा येणाऱ्या गणेश उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.